कालभैरव अवतार कथा. एकदा अगस्त्य ऋषींनी कार्तिकेय स्वामींना विचारले की 33 कोटी देवात सर्वश्रेष्ठ कोण आहे. त्यावेळी सुमेरू पर्वतावर घडलेली अवतारकथा घटना त्यांनी ऋषींना सांगितली. ती अशी: सर्व ऋषीमुनी या पर्वतावर जमले असता त्यांनी ब्रह्मदेवास प्रश्न केला की सर्व देवात सर्वश्रेष्ठ कोण. तेव्हा भगवान विष्णू व ब्रह्मदेवात श्रेष्ठत्वावरून वाद झाला. त्यावेळी सर्व 4 वेदांचा सल्ला घेण्यात आला. त्यांनी मात्र श्री शिवशंकर सर्वश्रेष्ठ आहेत असे सांगितले. ते ऐकून दोघे देव शिवनिंदा करू लागले. तेव्हा श्री शिवशंकरास भयंकर क्रोध उत्पन्न होऊन भैरव उत्पन्न झाला. त्यास कालभैरव असे म्हणतात. त्यास आमर्दक पापरक्षण कालराज असेही म्हणतात. त्याने उत्पन्न झाल्याबरोबर आपल्या डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिवाची निंदा करणारे 5वे मस्तक तोडले. दोन्ही देवांनी यावेळी कालभैरवाची स्तुती केली. श्री शंकराने सांगितले की श्री कालभैरव माझा अंशावतार आहे.